ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच साहेब आत्मारामजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा त्यांच्या स्टेजवरती विराजमान आहे. तसेच संदीपजी ठाकरे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पंचांचा इशारा देतोय. सामन्याला सुरुवात संतोष कोम आणि कल्पेश कोठावले. रुपेश लोखंडे पहिला बॉल हाताळतोय. उचली घेणारा चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिली गेलेली आहे. तिकडे हा अक्षय होते, त्याच्याकडे मिसफील्ड झाला. बॅकअप साठी शतरक्षक गेलाय तिकडे. चांगले शतरक्षण, चांगला बॅकअप दिला गेलाय. मात्र 3 धावा ते थांबवू शकणार नाहीयेत. 3 धावा इथे या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावा आणि या 3 धावीने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. या 3 धावीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालेला आहे. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. यानंतर उमसगर ब्राह्मणगाव आणि पीरबाबा पापडी या दोन संघादरम्यान सामना असेल. यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पिवला पिवला रान भेंडायू फुलला. कवला कवला फुल त्याचा कोणाया तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम मी तोडला. कवला कवला फुल तिने केसा तर मालला. पिवला पिवला फुल त्या मी हॅनस तोडला. कवला कवला फुल माझे केस मी मालला. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. कल्पेश करता स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूने उंची घेतली, लांबी किती घेतली पाहूया. आदित्य आलाय तिकडे. बघा प्रयत्न खूप चांगला झाला, मात्र हाताळा हुलकावणी देऊन हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 6 षटकार. पालघरचे फुल बाजाराला नेन गो. नव नव झुमकना पैजन हो देन गो. पलगरचे पोरा बाजाराला नीजो. कानातला माल झुमकणे दीजो. पलगरचे पोरा बाजाराला नीजो. Thank you, DJ. नव नव पैजणे. धावसंख्या झालेली आहे 13. पहिल्या 3 बॉलवरती 13 धावा आल्यात. कल्पेश टू रुपेश असा आपण हा मॅच पाहतोय ते सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि रुपेश याने आता कमबॅक केलाय. कमबॅक करणारा चेंडू इथे टाकला गेलाय. धावसंख्या झालेली आहे 13. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बघा आणखीन एक चांगलं चेंडू. आता कमबॅक केलाय पूर्णपणे रुपेश लोखंडे या गोलंदाजाने. 5 बॉल टाकून झाले 13 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी आपण पाहतोय संतोष कौम आणि कल्पेश कोठावले. हा ट्रॅकर चेंडूला लॉंगर मध्ये केलाय. शतरक्षक आला होता तिकडे जयदीप, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावण करता षटकार. थँक्यू डीजे. यस थँक्यू डीजे. विशाल आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. विशाल याचं स्वागत देखील मोठ्या फटक्याने केलेलं आहे. संतोष कोम याच्या बॅट मधून आता एक बिग शॉट येताना दिसतोय. षटकार 6. थँक्यू डीजे. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. थोडासा पावलांमध्ये चुकलाय. पुन्हा एकदा आपल्या रणवरती येताना दिसतोय. संतोष कोम
हिने आता मोठ्या फटक्यानं सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. हाफ ट्रॅकर होता. षडबूल करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचला होता. विशाल साईनाथ देखील होता तिकडे. मात्र झेलची संधी ही सुटली आणि 2 धाबा इथे पूर्ण केल्या गेल्या. बघा संतोष कोम याला हे जीवनदान मिळालेलं आहे आणि जीवनदान कदाचित महागात पडू शकतं. शिवशक्ती साकपाडा या संघाला धावसंख्या आता 27 या आकड्यावरती 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षडंपूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अक्षय येतोय चेंडूच्या खाली आणि बघा अक्षयाने सहज सोपा झेल इथे टिपलाय. संतोष कोम याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. पुरी माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट पोरा माझ्या रे खेळाई क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट पोरा माझ्या रे खेळाई क्रिकेट. प्रेम निवाडा इन झालाय. प्रेम जाधव एक परफेक्ट ऑलराऊंडर आपण पाहतोय. टायगर स्पोर्ट्स बीबी पाडा या संघाचा ते आपण पाहतोय. वेगवान चेंडू टाकला गेला होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे नोंदवली जाईल. एका धावेने धावसंख्या आता 28 या आकड्यावरती 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळू शकला नव्हता आणि पाहतोय एक सिंगल धाव आलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे आलेली आहे आणि पुन्हा एकदा लेग बायच्या सुरुवात धाव ही धावफलकावर लागताना दिसते. चांगला कमबॅक आता विकेट पडल्यानंतर विशाल नानकर याने केलाय. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल. बघा हा चेंडू इथे खेळ निर्धाव आलेला आहे. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. Everybody now, one hand in the air, one hand in the air, and we go from left to right. Watch this. गाऊंगी रे नाचूंगी रे धीरे धीरे आज से मैं थँक्यू डीजे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे टॉस करण्यासाठी. पहिला बॉल उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. प्रेम याने आता षटकाराने स्वागत केलंय. ते आपण पाहतोय जोरदार अपील. मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे.
डॉट बॉलची सांगता इथे आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 35 धावा. टायमिंग झालाय. यष्टरक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि बघा प्रेम जाधव याला प्रत्युत्तर दिलंय रुपेश गवळी या गोलंदाजाने. फलंदाज बाद. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत या षटकातील. फुलटॉस चेंडू आहे. जितेंद्रने देखील चेंडूला उडवलाय मात्र अक्षय आलाय मध्ये. बघा अक्षय मध्ये आलाय आणि चांगला झेल देखील पकडलाय. जितेंद्र माळी याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. भावेश योगेश आलेला आहे. बघा योगेश आलेला आहे. योगेश माळी. रुपेश गवळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हॅट्रिक बॉल आहे आणि हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी योगेश माळी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. बघा इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. पंचांनी तर डॉट बॉल इथे घोषित केलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांनी तर फेर चेंडू हा घोषित केलाय. फेर डिलिव्हरी असेल. शेवटचा आता एक बॉल बाकी असेल या षटकातील. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हा देखील हाताळलाय आणि हा चेंडू देखील आलाय निर्धाव. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. 36 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. 36 धावा या मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाड्या संघाला. चला आपण जाऊया लगेच टॉसकडे. टॉस केला जाईल. यानंतर ओमसागर ब्राह्मणगाव आणि पीर बाबा पापडी या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. कॅप्टनला विनंती आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आमचं रक्षण करतो वाघोबा, आम्ही बिहत कुणाला नाही. आहे आदिम आमची संस्कृती. धन्यवाद डीजे. दादा ओमसागर ब्राह्मणगाव विपक्ष पीर बाबा पापडी दोन्ही संघाचे करण्यात आलेले आहेत. सन्माननीय संदीपजी ठाकरे यांना आपण विनंती करणार आहोत. आमच्या मराठी शाळेचे नक्कीच वर्गमित्र आहेत. त्यांचं देखील शुभ आगमन होईल या टॉस बॉक्स मध्ये. करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पीर बाबा पापडी विपक्ष ओमसागर ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. संदीपजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते काटायचा कॉल. छापा आलेला आहे. विकी टॉस जिंकलेला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण.
धन्यवाद. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. आयुष तुम्हाला देखील ऑल द बेस्ट या मॅच करता. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेक जिंकलेली आहे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाने. त्याने घेतलेलं आहे क्षेत्ररक्षण, तसेच बॅटिंग करावे लागेल पीर बाबा पापडी या संघाला. चला जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद. आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. आमचं रक्षण करीत वाघोबा, आम्ही जीव फुलांना. आम्ही आदिवासी संस्कृती बोला दादा जय जोहार. ये मातीत जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला. आई दरबारी दसरी आमची गादी पूजित दरवर्षाला. ये मातीत जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला. आई दरबारी दसरी आमची गादी पूजित दरवर्षाला. सांगू किती माया निसर्गाची आहे, त्याचीच आम्हाला साथ. सांगू किती माया निसर्गाची आहे, त्याचीच आम्हाला साथ. आमचं रक्षण करीत वाघोबा, आम्ही जंगलाचं राव. आमचं रक्षण करीत वाघोबा. अक्षय आणि रुपेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. इथे बघा पहिल्या बॉलवरती सफलता. यस, पहिल्या बॉलवरती सफलता मिळवलाय अक्षय याला. आता तंबूचा रस्ता दाखवला जातोय. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. High, mid, and sub bass combined, delivering heavy load, strong response, and deep impact. यस, थँक्यू डीजे. यस, थँक्यू. नव्याने फलंदाज जयदीप इन झालाय. जयदीप स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण रुपेश याला. रुपेश लोखंडे. प्रेम जाधव याने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू तेच तर्रार हाताळला होता. इथे बघा वेगवान चेंडू इथे देखील हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. डॉट बॉल. आज आपण ओमकार याला देखील प्लेइंग 11 मध्ये पाहतोय. प्रेम पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती सज्ज झालाय. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल. हा ट्रॅकर होता आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. बघा बॅट तर फिरवली जाते, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. खूप चांगली बॉलिंग इथे करत असताना आपण पाहतोय प्रेम. साधव हा गोलंदाज. सलग 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. ते बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंचांनी सांगितले का चेंडू वाईड असणार आहे. वाईड बॉल. वाईड बॉल. धावसंख्या आता 1 या आकड्यावरती. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. इथे बघा स्टॅम्पिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, तिकडे पोहोचलाय देखील अजित. बघा खूप चांगला झेल पकडलाय. जयदीप याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. खूप चांगला झेल. फलंदाज जयदीप ठरलाय फेल. मीच माझी चोरली चोरली मैत्राणी. जीव 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 मला लाविला जाम प्रेम प्रेम प्रेम
लावीला लावीला मैत्रिणी प्रेम करेला करेला मैत्रिणी इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू इथे हाताला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव आपण पाहतोय सध्या तरी. ओमकार आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सध्या ओमकार हा आउट ऑफ फॉर्म आहे. तेच कारण जास्त प्लेइंग 11 मध्ये आपल्याला तो पाहायला मिळत नसतो. सध्या आज प्लेइंग 11 मध्ये दिसतोय ओमकार. इथे बघा बॅटचं एज लागलंय आणि जितेंद्र आहे तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही अंकित केली गेली. आपण पुन्हा एकदा ओमकार याला स्क्रीनवरती पाहतोय. बघा 2022 मध्ये जर आपण बघितलं जी KPL झाली होती त्या KPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू हा ठरला होता ओमकार. मात्र त्यानंतर आउट ऑफ फॉर्म जाणवतोय आणि सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती तो पाहायला मिळतोय. बघा दोन्ही फ्रेम मध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय ओमकार. नक्कीच ओमकार याची कामगिरी आपल्या संघासाठी खूप चांगली राहिलेली आहे. भरपूर ट्रॅव्हल करून आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी तो नेहमीच येत असतो आणि आज देखील भरपूर ट्रॅव्हलिंग करून तो आपल्या संघासाठी आलेला आहे. आणि बघा तो प्लेइंग 11 मध्ये देखील पाहायला मिळतोय. सध्या तरी आपल्याला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात पाहायला मिळतोय संतोष कोम. बॅटचं हेज लागलंय. चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने निघून चाललाय आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये देखील पोहोचलाय. 2 धावा इथे आता या धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या आता 2 ने पुढे सरसावलेली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता टार्गेट आपण बघितलं तर 36 धावांचं टार्गेट आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 32 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. व्हाईट बॉल व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 5-11 बॉलमध्ये अजूनही 31 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आणि आपण पाहतोय की रुपेश सलामीला गेलाय आणि रुपेश आणि अजूनही आपण पाहतोय एकही चेंडू खेळलेला नाहीये. रुपेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. बघा रुपेश गवळी आणि रुपेश लोखंडे असे 2 फलंदाज आपण पाहतोय. रुपेश लोखंडे सलामीला गेलाय. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही एकही चेंडू त्याने खेळलेला नाहीये. म्हणजे चिंताजनक बाब आपण पाहतोय सागपाडा संघासाठी. ते बघा मिस टायमिंग झाला. इथे देखील झेलचीची संधी झालाय आणि बघा ओमकार आणि प्रेम दोघे जण आले होते. मात्र हा झेल सुटला गेला आणि एकच धाव आली. बघा झेल जर झाला असता तर विकेट मिळाली असती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि रुपेश लोखंडे हा फलंदाज स्ट्राईक पासून दूर राहिला असता. मात्र झेल सुटला. एक सिंगल धाव आली आणि आता रुपेश लोखंडे हा फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे आणि आता पूर्ण जिम्मेदारी या फलंदाजावरती असणार आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. म्हणजे 8 बॉलमध्ये अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. इथे स्लोअर 1 टाकला होता. जितेंद्र माळी डीपवरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली आणि आपण पाहतो या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. आता 7 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 28 धावींची आवश्यकता आहे. 7 चेंडू 28 धावा. ह्या बॉलवरती रुपेश काय करेल हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे. एखादा मोठा फटका खेळेल की सिंगल धाव घेईल
कारण आता 7 बॉल आणि 28 धावा मॅच जिंकण्याकरता. इथे पण पाहतो या ब्लॉकरमध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता. इथे फक्त एक सिंगल धाव घेतलेली आहे, ती म्हणजे रुपेश याने. म्हणजे येणारे 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता आता 27 धावींची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल आणि 27 धावा मॅच जिंकण्याकरता. आपण पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं ना, तर रुपेश याने पहिल्या षटकात 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विशाल याने 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर रुपेश गवळी याने फक्त 6 धावा खर्च केल्या. 6 बॉल 27 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल 27 धावा. इथे बघा लेग स्टिक दाखवली होती. योगेश माळी याने ती वाकवलेली आहे. फलंदाज बाद होतोय रुपेश लोखंडे. आणि निलेश बंद्रे आता भरपूर नाराज झालेत. पूर्ण जिम्मेदारी होती आपण पाहतो या रुपेश वरती, आणि ती जिम्मेदारी त्याला पार पाडता आलेली नाही आहे. त्या निलेश बंद्रेच्या चेहऱ्यावरती चिंता इथे जाणवायला लागलेली आहे. थँक्यू डीजे. बघा विकेट जरी गेली असली तरी मॅच अजूनही संपलेला नाही आहे. अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये अजूनही 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. जे 4 षटकार 1 चौकार. इथे आपण पाहतो या उचली घेणारा चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. आपण पाहतो एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने आता धावसंख्या 10 या आकड्यावरती. इथे बघा मिसफील्ड झालेली आहे. तिकडे झेल सुटला गेलाय. एक सिंगल धाव आली. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा आदित्य याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. औपचारिकता बाकी राहिलेली आहे या मॅच मध्ये. नव्याने फलंदाज योगेश इन होतोय. योगेश दळवी पहिल्या मॅच मध्ये खूप यस थँक्यू डीजे. यस थँक्यू डीजे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो चांगली कामगिरी राहिली होती शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा या संघाची. केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला तिने पराभूत केलं होतं. मात्र या दुसऱ्या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना दिसतोय. योगेश आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालेला आहे. उजव्या हाताचा फलंदाज योगेश दळवी. योगेश टू योगेश. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढला गेलाय. कैलास आहे तिकडे. कैलास तांबडी चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. बघा रुपेश लोखंडे याला जास्त चेंडू खेळायला मिळालेले नव्हते. त्याचा थोडासा प्रेशर बिल्ड झाला साकपाडा संघावरती. आणि आपण पाहतोय की पराभवाच्या छायेला आता येऊन पोहोचलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकातील. फुलटॉय चेंडू आणि हा चेंडू आता
ऑन साईडला खेळून काढला गेला. पुन्हा एकदा कैलास तांबडी फ्रेममध्ये पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे हा सामना इथे टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा टीम. धन्यवाद डीजे.